महाविकास आघाडी आणि महायुतीचे आतापर्यंत 34 उमेदवार जाहीर, मात्र 24 जागांवरच लढती स्पष्ट। तर 4 मतदारसंघात युती आणि आघाडीचा अजून उमेदवारच नाही। सुप्रिया सुळेंच्या पुण्यातल्या निसर्ग मंगल कार्यालयात प्रचार साहित्य दाखल। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे झेंडे, बिल्ले आणि गमछे दाखल। ब्रह्मदेव खाली आले तरी अमरावतीची जागा मी लढणारच, आमदार बच्चू कडूंचा निर्धार। तर महायुतीतून बाहेर पडण्याची माझी इच्छा नाही, महायुतीची असेल तर आनंदाने स्वीकारू, बच्चू कडूंचा इशारा। अमित शहा 4 दिवस फडणवीसांना भेटत नाहीत, परंतु एका तासाच्या आत नवनीत राणांना भेटतात। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांना टोला। तर फडणवीसांपेक्षा राणांची ताकद जास्त वाढतेय का, अंधारेंचा सवाल। काँग्रेसच्या उत्कर्ष रूपवते प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला। शिर्डी मतदारसंघात ठाकरे गटाने वाकचौरेंना उमेदवारी दिल्यानं रूपवते नाराज, वंचितच्या तिकिटावर रूपवते निवडणूक लढवण्याची शक्यता। भाजपच्या वतीने धुळे शहरात महाविजय मेळाव्याचं आयोजन, मंत्री गिरीश महाजन उपस्थित। खासदार सुभाष भामरेंना पुन्हा एकदा निवडून आणण्यासाठी मेळाव्याचं आयोजन। हिंगोलीमध्ये महायुतीकडून हेमंत पाटील यांना उमेदवारी, जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी किंबहुना इच्छुक उमेदवार यांच्यामध्ये नाराजी, अजूनही वेळ गेलेली नाही, शिवसेनेने उमेदवार बदलावा, भाजप नेते शिवाजी माने यांची मागणी। राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांना 3 महिन्यांची मुदतवाढ, नितीन करीर उद्या होणार होते सेवानिवृत्त। मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली 2024 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची जाहीरनामा समिती गठीत। 27 सदस्यांची समिती लोकसभेचा जाहीरनामा तयार करणार, राज्यामधून पियुष गोयल, विनोद तावडे यांचा समावेश। सायबर गुन्हेगारीत अडकलेल्या 75 भारतीयांची कंबोडियातनं सुटका, 6 महिन्यात 500 कोटींची फसवणूक, दूतावासाचे द्वितीय सचिव अवरान अब्राहम यांची माहिती। जवळपास 5000 भारतीय नागरिकांकडून बळजबरीने सायबर गुन्हे करवून घेतले जात असल्याचीही होती माहिती। भारतीय नौदलाची अरबी समुद्रात मोठी कारवाई, इराणच्या जहाजाला समुद्र चाच्यांच्या तावडीतनं सोडवण्यात नौदलाला यश। तर समुद्री चाच्यांच्या तावडीतनं 23 पाकिस्तानी नागरिकांचीही भारतीय नौदलाकडून सुटका। वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची फोर्स मोटर्स लिमिटेड ट्रॅक्टर आणि त्यासंबंधित सर्व व्यवसायातून बाहेर पडणार, विशेष वाहनांची निर्मिती आणि मुख्य विभागांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कंपनीची घोषणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।